आमचे पंच विश्वास पाटील सर ज्यांच्या माध्यमातून अचूक निर्णय आपल्याला पाहायला मिळाले त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे। त्यानंतर आमचे दुसरे पंच आपण सन्मानित करूया कमल सर। मी दिनेशजी भोईर पुन्हा एकदा विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण पंच सन्माननीय कमल नकवी सरांना आपण सन्मानित करूया। यस व्यासपीठावर आपल्यामध्ये काही मान्यवर उपस्थित आहेत आपण त्यांना सन्मानित करूया। प्रथम आपण सन्मान करूया सन्माननीय गणेश दादा गुलबी साहेबांना या ठिकाणी सन्मानित केलं जाईल। मी विनंती करतोय राजा गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। यस महेंद्र पाटील आपण व्यासपीठावर यायचं आहे। किरणजी भोईर आपण देखील या। आपण सन्माननीय गणेश दादा गुलबी साहेबांना या ठिकाणी सन्मानित करूया। त्यानंतर निंबावली गावचे प्रथम नागरिक सन्माननीय संजय दादा गुलबी आपल्यामध्ये आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी पुन्हा एकदा विनंती करतोय राजा गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी करायचा आहे। त्यानंतर व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय प्रवीण दादा गुलबी माजी सरपंच निंबावली गाव हे देखील उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। पुन्हा एकदा राजा गुलबी आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते पुढील शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय प्रवीण दादा गुलबी माजी सरपंच निंबावली गाव। त्यानंतर महेंद्र दादा पाटील आपल्यामध्ये उपस्थित झाले आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। पुन्हा एकदा राजा गुलबी आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पुढील सत्कार या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय महेंद्र दादा पाटील त्यांना आपण सन्मानित करूया। त्यानंतर सन्माननीय प्रवेशदादा गुलबी व्यासपीठावर आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। राजा गुलबी आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सत्कार या ठिकाणी करायचा आहे। सन्माननीय प्रवेशदादा गुलबी स्वागत सत्कार या ठिकाणी चालू आहेत। अगदी वेलात वेल काढून आलेले हे पाहुणे आपण व्यासपीठावर पाहतोय ज्यांना आयोजकांच्या वतीने सन्मानित केले जात आहे। त्यानंतर किरणदादा भोईर देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आपण त्यांना देखील सन्मानित करूया। मी दिनेशजी भोईर आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण किरणजी भोईर यांना सन्मानित करायचं आहे। या किरणदादा आपण थोडं पुढे या। शुभ सन्मान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। सन्माननीय किरणदादा भोईर त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय।
त्यानंतर सन्माननीय गुरुनाथ शेठ पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. आपण त्यांना देखील सन्मानित करूया. दिनेशजी भोईर आपण आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी कंप्लीट करायचा आहे. सुभाषजी धुमाल आपण या. सुभाष धुमाल सर. नाही झालंय सगळं रेडी. स्वागत सत्कार या ठिकाणी चालू आहेत. मान्यवरांना योग्य तो मान सन्मान आयोजकांच्या वतीने दिला जात आहे. सुभाष धुमाल सर आपण संपर्क साधा. पहिल्या दिवसापासून ऐकत होतो. व्हॉइस ऑफ विनर संदेशजी वखारे यांचा सन्मान आपण करणार आहोत. आमचे सक्रिय समालोचक संदेश वखारे आपण पाहतोय ज्यांचा आवाज आपण या स्पर्धेमध्ये अगदी संपूर्ण 3 दिवस ऐकलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जाईल. तर संदेश वखारे पण पुढे यायचं आहे आमचे सगळे समालोचक. आणि संदेश वखारे यांचा सन्मान राजा गुलवे यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या संदेश वखारे आमचे सगळे समालोचक ज्यांचा आवाज आपण गंगामाता चषकामध्ये सलग 3 दिवस ऐकलेला आहे आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय हे आपण पाहू शकता. तर यानंतर आपण वळणार होतो पारितोषिक वितरण सोहळ्याकडे. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण पुढे या. आपल्यासाठी नक्कीच खुर्च्यांची व्यवस्था देखील केली गेली आहे. तर पारितोषिक वितरण सोहळ्याला सुरुवात होईल. O2 संदेश वखारे. थँक्यू व्हेरी मच सुभाष धुमाल सर. स्वागत सत्कार या ठिकाणी झाले आहेत. तर चुकून कोणाचा स्वागत सत्कार राहिला असेल तर आपण शब्द सुमनाने त्यांचे देखील स्वागत सत्कार करून पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आणि पुढील कार्यक्रम आहे पारितोषिक वितरण. आणि पारितोषिक वितरण करत असताना आपण देऊया प्रथम फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. नाव आहे सूरज पाटील. सूरज पाटील मॅन ऑफ द मॅचसाठी यायचं आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन या पुढे. किरण भोईर. सूरज नाहीये. चला त्याचं प्रतिनिधित्व करण्यासाठी एक खेळाडू पाठवा. मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण प्रथम देऊया. जी ट्रॉफी आम्हाला स्वर्गीय अजय सोमनाथ गुलबी यांच्या स्मरणार्थ कुमार हितेश विलास गुलबी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करतोय सन्माननीय प्रवीण दादा गुलबी आपण आपल्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी द्या. सोबतच कोल्ड्रिंक देखील आहे. जे कोल्ड्रिंक आम्हाला अतिश गुलबी आणि आयुष भोईर यांनी स्पॉन्सर केलं आहे. त्यानंतर देऊया आपण उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज एक असा गोलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी घेतल्या 8 विकेट्स. नाव आहे
पुन्हा एकदा सूरज पाटील खारबाव संघ. आकर्षक ट्रॉफी आहे जी ट्रॉफी आम्हाला सागर गोपीनाथ गुलवी यांनी स्पॉन्सर केली आहे. 8 विकेट्स आणि धावा खर्च केल्या होत्या 38. मी प्रवेशदादा गुलवी आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी द्यायची आहे. त्याचबरोबर शूज देखील आहेत. प्रवेशदादा गुलवी यांच्या शुभ हस्ते आपण देतोय त्या ठिकाणी उत्कृष्ट गोलंदाज सूरज पाटील खारबाव, परंतु तो उपस्थित नाहीये असं प्रतिनिधित्व केलं जात आहे या ठिकाणी. त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज कोण असावा? एक असा फलंदाज ज्याने आपल्या टीमसाठी तब्बल टोकल्या 85 धावा आणि विकेट जर प्लस केले तर गुण होतात 100. अर्थातच नाव आहे आई वज्रेश्वरी निंबावली बी संघाचा राजा गुलवी. आकर्षक ट्रॉफी आहे जी ट्रॉफी आम्हाला सागर गोपीनाथ गुलवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. मी महेंद्र दादा पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्या ट्रॉफीचं वितरण करा. सोबतच सोपान तिस्कर यांच्या माध्यमातून आम्हाला बॅट देखील स्पॉन्सर केली गेली आहे. ती बॅट देखील आपण त्या ठिकाणी देऊया. त्यानंतर कॅच ऑफ द टुर्नामेंट ज्याने पकडला होता अर्थातच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय टीम बिनारचा जतीन राणे. यस जतीन राणे आपण या. किरण भोईर आपण आपला संघ घेऊन पुढे या. प्रथम समोर बसून घ्या. जतीन या ठिकाणी नाहीये तर त्याचं प्रतिनिधित्व केलं जाईल. मुन्ना भोईर आलाय. यस आपण ते ट्रॉफी देऊया. मी किरण दादा भोईर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. त्यानंतर तृतीय पारितोषिकाचा मानकरी संघ आहे जय बजरंग गोरसई. आज संपूर्ण दिवसभरात भरपूर इम्प्रेस केलं त्यांनी. आपण तृतीय क्रमांकाची आकर्षक ट्रॉफी त्या ठिकाणी देऊया जी ट्रॉफी आम्हाला शरददादा गुलवी यांनी स्पॉन्सर केली आहे. मी प्रथम नागरिक सन्माननीय प्रथम नागरिक निंबावली गाव सन्माननीय संजयजी गुलवी सोबतच प्रवेशजी गुलवी आपणास विनंती आहे की आपण या ट्रॉफीचं वितरण करायचं आहे. आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय जी ट्रॉफी आम्हाला शरददादा गुलवी यांनी स्पॉन्सर केली आहे. नक्कीच त्यांचं शुभ आगमन देखील या ठिकाणी होत आहे. त्यानंतर द्वितीय पारितोषिकाचा मानकरी संघ आहे आवाज बिनार. टीमचे कॅप्टन खेळाडू आपण या. यस आपण देऊया द्वितीय पारितोषिकाची आकर्षक ट्रॉफी जी ट्रॉफी आम्हाला शरददादा गुलवी यांनी स्पॉन्सर केली आहे. मी सन्माननीय प्रवीण गुलवी साहेब सोबतच विनोद गुलवी साहेब आपणास विनंती करतोय की आपण या पारितोषिकाचं वितरण त्या ठिकाणी करायचं आहे.
आवाज भिनार संघ ठरलाय द्वितीय पारितोषिकाचा मानकरी. अभिनंदन किरण भोईर अँड कंपनी. याच पुढील स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर देऊया मालिकावीर, एक असा खेळाडू ज्याने ठोकला आपल्या बॅटमधून 66 धावा घेतला, 8 विकेट्स. जर गुण मिळवले तर 106 होतात. अर्थातच नाव आहे आवाज भिनार संघाचा प्रणव भोईर. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर. नक्कीच सन्माननीय सागर गोपीनाथ गुलवी यांच्या माध्यमातून ही आम्हाला ट्रॉफी स्पॉन्सर झाली आहे. त्यानंतर श्याम गुलवी आणि शरद दादा गुलवी यांच्या माध्यमातून कूलर पॅन स्पॉन्सर झाले, ते आपण देऊया. मी सन्माननीय मान्यवरांपैकी शरद दादा गुलवी आपण पुढे या. यस, शरद दादा गुलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण मालिकावीर आकर्षक ट्रॉफी देऊया. प्रणव भोईर 106 गुणांसोबत पुढे आहे. राजा गुलवीचे जे गुण होते ते 100 होते. वेल प्लेड प्रणव. पुढील टुर्नामेंटसाठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर प्रथम पारितोषिक जे आकर्षक ट्रॉफी आहे ती ट्रॉफी आम्हाला शरददादा गुलवी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झाली आहे. आणि या चषकावर, या ट्रॉफीवर नाव कोरलं गेलंय साईश स्पोर्ट खारबाव. साईश स्पोर्ट खारबाव टीमचे कॅप्टन खेळाडू आपण व्यासपीठावर या. आकर्षक ट्रॉफी सोबतच कॅश प्राइज दिलं जाईल. मी सन्माननीय मान्यवरांपैकी गणेशदादा गुलवी, प्रवीणदादा गुलवी, विनोददादा गुलवी, प्रवेशदादा गुलवी, सोबतच संजयदादा गुलवी, किरणदादा भोईर आणि शरददादा गुलवी ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर झाली आहे. व इतर सर्व मान्यवर. यस बॉबी, प्रमोद या आपण देखील. सर्वांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्रथम पारितोषिकाची आकर्षक ट्रॉफी आणि सोबतच कॅश प्राइज. अभिनंदन साईश खारबाव. पुढील स्पर्धेसाठी तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर मित्र, या स्पर्धेसाठी ज्या ज्या संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला, त्याचबरोबर ज्या ज्या पाहुण्यांनी या स्पर्धेला सहकार्य केलं, या ठिकाणी भेट दिली, सोबतच जे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळले, आमचे डीजे मॅन, आमचे